अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आज स्वामी माऊली आपल्याला सांगतात, संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही। तो व्यक्तिमत्वातून आपल्याला सिद्ध होतो। आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा। माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवटचा आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो, असे स्वामी माऊली सांगतात। तर नक्कीच आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का। आपल्या डोळ्यांचा जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी तुम्ही प्रयत्न करा, भले ते कर्म असो किंवा शक्ती असो। तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक डेंजर खूप असतात। स्वामी सांगतात, आयुष्यात जो धडा रिकामी पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना, तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकवत नाही। आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देऊ, पण फक्त तुम्ही आमचा वापर करू नका। जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते। श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर आपले संबंध संपतात। कारण नसताना गोड बोलण्यांचा सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशारा असतात। माऊली सांगतात, समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात। विश्वास हा आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यांवर असली की कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या, हमखास मार्ग हा सापडतोच, माऊली आपल्याला सांगतात। 1,00,000 मोलाचा सल्ला आपल्याला माऊली देतात, मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही तू बसायचं। झालंस तू दुखी तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं। आपल्याच अडचणी तर लढायचंच, पळून नाही जायचं। मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं। दिलंच आहे जीवन तर तू जगून घ्यायचं, उगाच दिवस नाही ढळकत बसायचं। सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी। माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पनाच नसते। त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खासच होऊन जातो। छान दिसतो हो तुम्ही, हे ऐकून होणाऱ्या आनंदावर विरजन घालणारे पुढील 2 शब्द वयाच्या मनानेच असतात। विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना तो स्वतःला दोषी समजतील। माऊली सांगतात, शब्द दिल्याने निर्माण होती ती आशा, तोच शब्द पाळल्याने निर्माण होतो तो विश्वास। तर असंच आपल्या कमेंटद्वारे तुमच्या काय अडचणी असतील ते स्वामीपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू, तुम्ही कमेंट करा। शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधीही नावे ठेवायची नसतात। कमीत कमीत शब्दात जास्तीत जास्त भावना व्यक्त करण्याचा माध्यम म्हणजे शिवीच असते। एक श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत असतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडली तर माणूस दररोज मरण्याचा अनुभव घेत असतो। प्रत्येक वेळी आपणच समोरच्याला आपली आठवण करून देणं हे बरं नसतं। त्या व्यक्तीला नातं जपायचं असेल। विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करतात। जेव्हा सर्व लोक आणि परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, परंतु तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही योग्य दिशेवर आहात, अशी स्थिती दुःखित होऊ नका तुम्ही। असे समजा की मी किती भाग्यवान आहे की मला योग्य मार्गासाठी संघर्ष करण्याची संधी मिळाली आहे। तसेच परिश्रम करून एक उदाहरण तुम्ही स्थापित करू शकता। घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, TV सेट असो की मेकअप सेट असो, परंतु माइंड सेट नसेल तर आपण कोठेही सेट होऊ शकत नाही। म्हणूनच सदैव तुम्ही प्रयत्न करत राहा। माऊली सांगतात,
वाईट वाटून घेऊ नका. जगातल्या सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते हे तुम्ही लक्षात ठेवा. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली आहे. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंतपणे माणूस ओळखता येत नाही, हीच खरी आपली जीवनाची व्यथा आहे. माऊली सांगतात, एक जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केला तरी बाकी व्यक्तीवरचा आपला विश्वास उडतो. माऊली आज आपल्याला एक संभाषण नाही, संवाद महत्त्वाचा आहे हे सांगताना म्हणतात, आपण कोणावर तरी. स्वामीने एक विचारले, जर नशीब आधीच लिहिले आहे तर प्रयत्न करून काय फायदा? चाणक्य म्हणाले, काय माहिती नशिबात लिहिले असेल की प्रयत्न केले तरच मिळणार. धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रास्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचवू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकूनच घेतात. सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. झाडावरून गळलेले पान आणि त्याभोवती दाटलेला चिखल, वास्तव्यात सुंदर फुले पाहणाऱ्या आपणास त्यांची काही न दाखल होते. उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते, सगळं तुझं चांगलंच होईल. माऊली सांगतात, जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठेतरी मुळास धक्का. प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही, कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते. अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांचीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटाच असतो. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत राहणं, यालाच आयुष्य व्यवस्थापन असे म्हणतात. मोजून बघ, आयुष्याची बेरीज येते शून्य. मरताना घेऊन जा थोडं तरी पुण्य. पुढारीपणानं फसून झालं, जनतेला या रुसून झालं. मंदिरावरचा भिकारीही तुझ्यापेक्षा धन्य झाला. निसटली हातातली रुद्राक्षाची माळ, विसरला केव्हाच मृदंगाने टाळ. गादीवरती बसून बेट्या केलास कधी पुण्य, याला धर त्याला मार, निष्पापाला कर ठार. समाजात जगतोस तरी बरे ते वन्य. पैशासाठी शब्दही मोडला, कधी सुखी संसारही तोडला. मरणाच्या आधीच सारं करून टाक मान्य. पुरे झाले आता शस्त्र आणि शास्त्र, स्वतःच्याच मरणासाठी विज्ञानाचं अस्त्र. उठून बघ, तुझ्याभोवती 10 दिशा सैन्यच आहेत. माऊली सांगतात, आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे. ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलं पाहिजे. आयुष्याचा प्रत्येकच टप्पा हा मजेशीर असतो. त्यांची गंमत अनुभवली म्हणजे शक्य होईल तिथे आयुष्यात GST हा लावलाच पाहिजे. थांबावंसं वाटलं मला एखाद्या ठिकाणावर आणि मनातलं ओझं ठेवावं एका भक्कम दगडावर. माझा विश्वास असावा एखाद्या स्थिर काठावर. सुखद क्षणांनी गर्दी करावी मनाच्या मोहक क्षितिजावर. समाधानाचं मुंग्रजळ सापडावं, त्यात शांत किनाऱ्यावर अशांत झालेल्या मनाला सोडावं स्थंत पाण्यावर. माऊली सांगतात, आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करते खूप किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदाने जगणार, असे विचार आपण आपल्या मनात ठेवलेच पाहिजे. जीवन हे असंच असतं, थोडं सोसायचं, बरंचसं भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हमायचं असतं. सुखाबरोबरच दुःखांनाही झेलायचं असतं. स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचंच असतं. जीवन हे भक्ता असंच असतं. माऊली सांगतात, आपण आयुष्यभर हाच विचार करत असतो की लोक काय म्हणतील,
पूर्ण आयुष्य निघून गेल्यावर तेव्हा कळतं की आपल्याबद्दल कोणीच विचारत करत नव्हतं. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचणी तुमची तुम्हीच सोडवू शकता. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. माऊली आज आपल्याला सांगतात, स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. जीवन जगण्याची कला त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंद घेऊन विचार करतात. जेव्हा काही मनासारखं घडत नसेल, सगळीकडे अंधारच दिसत असेल, तेव्हाही एकनिष्ठ ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी विचार न करता कर्म करतो, त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते. 100 वर्ष जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही. काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील. माऊली सांगतात, महत्त्व वेगाला नाही तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललो याला जास्त महत्त्व आहे. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही महागच पडेल. आपण एकाच खेळाचा भाग आहोत, फक्त आपण वेगवेगळ्या पायरींवर आहोत. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, ते म्हणजे प्रयत्न. आयुष्याने दिलेल्या सुख दुःखाची बेरीज कधीच समान नसते. कणभर सुख हे मनभर दुःखांपेक्षा कायम सरस ठरतं. माणुसकीचे दर्शन घडवा, माणसात अंतर ठेवा, माणुसकीत नाही. जीवनात मोफत काहीच मिळत नाही, कुठलाही डिस्काउंट नाही, गिफ्ट नाही. ते मिळतं ते 100% प्रयत्नानेच. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचा आत्मा आहे. माऊली सांगतात, नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही असावीच लागते. जसे जीवन जगण्याची कला त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदाचा विचार करतात. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.